पुस्तक कट्टामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ईट दॅट फ्रॉग या अत्यंत गाजलेल्या पुस्तकावरील आपल्या मालिकेचा पुढील भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण प्रकरण 16 ते 19 वर सविस्तर चर्चा करू. नक्कीच. आणि आजची ही चर्चा खूप रंजक होणार आहे. हो ना, कारण आजच्या या सखोल चर्चेचा आपला मुख्य उद्देश हा आहे की कामाच्या अवाढ्य यादीमुळे येणारा जो ताण असतो ना, तो कमी करण्यासाठी जास्त काम करत राहणे हा मुळीच उपाय नाही. अगदी बरोबर. त्याऐवजी हुशारीने काम करणे आणि काही गोष्टी जाणीवपूर्वक न करणे हाच खरा मार्ग आहे. यासाठी योग्य कामांवर चालढकल कशी करावी, सर्वात कठीण काम आधी कसं करावं आणि वेळेचं नियोजन कसं करावं, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. हो. बरं, आपण हे थोडं उलगडून पाहूया. म्हणजे आपण नेहमी असाच विचार करतो की आपण सर्वच कामं केली पाहिजेत, पण जर काही गोष्टी जाणीवपूर्वक न करणे हेच खऱ्या यशाचे रहस्य असेल तर. हा विचार खरोखरच आजच्या काळाची गरज आहे. म्हणजे मी नेहमी सांगत आलोय की आजच्या या माहितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात काय करावं यापेक्षा काय टाळावं हे ठरवणं जास्त महत्वाचं झालंय. हो, अगदीच. कारण आपल्याकडे वेळ आणि ऊर्जा मर्यादित असते. आपण सर्वच गोष्टी करू शकत नाही. थांबा एक मिनिट. चालढकल करणं. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की आजचं काम उद्यावर ढकलू नका. म्हणजे चालढकल करणं हा तर उत्पादकतेचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो ना. हो, हा गोंधळ उडणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण आपल्या स्रोतांमध्ये एक अतिशय आकर्षक गोष्ट स्पष्ट केली आहे. इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे उच्च कामगिरी करणारे यशस्वी लोक आणि कमी कामगिरी करणारे सामान्य लोक या दोघांमध्येही एक साम्य असतं. ते काय? ते दोघेही चालढकल करतात. बापरे, खरंच? हो. फरक फक्त एवढाच असतो की ते कोणत्या गोष्टींवर चालढकल करतात. सामान्य लोक त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या कामांवर चालढकल करतात, पण यशस्वी लोक जाणीवपूर्वक कमी महत्त्वाच्या कामांवर चालढकल करतात. पण सर्वजण कामं टाळतच असतो, पण यशस्वी लोक चुकीची कामं टाळण्यात पटाईत असतात. एक्झॅक्टली. यातूनच मग सर्जनशील ढालढकल म्हणजेच क्रिएटिव्ह प्रोक्रॅस्टिनेशन ही संकल्पना पुढे येते. आपण प्राधान्यक्रम किंवा प्रायोरिटीज बद्दल नेहमी ऐकतो, पण याच्या अगदी विरुद्ध एक संकल्पना आहे पोस्टिरियोरिटीज. पोस्टिरियोरिटीज? हो. याचा अर्थ अशी कामं जी आपण कमी करतो, उशिरा करतो किंवा जाणीवपूर्वक अजिबातच करत नाही. आहा, हे खरंच थक्क करणार आहे. म्हणजे हे एखाद्या क्लबच्या कडक बाउन्सर सारखं आहे का, जो फक्त VIP कामांनाच आत प्रवेश देतो? अगदी तसंच. आणि बाकीची जी अनावश्यक कामं आहेत, म्हणजे पुस्तकाच्या भाषेत सांगायचं तर ते छोटे टॅडपोल्स किंवा बेडकाची पिल्लं, त्यांना तो बाउन्सर बाहेरच थांबवतो, जेणेकरून आपण शांतपणे त्या मोठ्या बेडकावर लक्ष केंद्रित करू शकू. हो, अगदी बरोबर. याचा अर्थ नाही म्हणणे हे वेळेच्या व्यवस्थापनातील सर्वात शक्तिशाली साधन आहे. हे बाउन्सरचं उदाहरण अतिशय चपखल आहे, पण हे बोलणं जितकं सोपं आहे ना, तितकं प्रत्यक्षात नाही म्हणणं खूप कठीण असतं. हो, ते तर आहेच. कारण माणसाच्या मानसिकतेत एक अडचण असते. आपण एखाद्या गोष्टीत आधीच खूप वेळ किंवा पैसा गुंतवला असेल तर ती गोष्ट चुकीची असूनही आपण ती सोडायला तयार नसतो. आणि इथेच शून्य आधारित विचार किंवा झिरो बेस्ड थिंकिंग ह्या तत्वाचा वापर करावा लागतो. शून्य आधारित विचार म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीकडे एका कोऱ्या पाटीसारखे बघायचे का? होय. याचा अर्थ असा की आपण स्वतःला सतत एक कठोर प्रश्न विचारला पाहिजे. आज मला जे माहीत आहे ते पाहता मी हे काम पुन्हा नव्याने सुरू करेन का? अच्छा. आपल्या स्रोतांमध्ये एका गोल्फर मित्राचं उत्तम उदाहरण दिलंय. तो अविवाहित असताना आठवड्यातून 3 ते 4 वेळा गोल्फ खेळायचा. बापरे, ती वेळेची खूप मोठी गुंतवणूक आहे. नक्कीच. पण पुढे काय झालं, त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू झाला, लग्न झालं, जबाबदाऱ्या प्रचंड वाढल्या, तरीही तो जुलीत सवय जपत होता. साहजिकच त्यामुळे ताण वाढला असेल. हो. त्याच्या आयुष्यात प्रचंड ताणतणाव निर्माण झाला होता. शेवटी जेव्हा त्याने शून्य आधारित विचार करून स्वतःला विचारलं की आजच्या परिस्थितीत तो पुन्हा नव्याने इतका वेळ गोल्फ खेळणं सुरू करेल का, तेव्हा उत्तर स्पष्ट नाही होतं. हो ना. आणि जेव्हा त्याने आपला गोल्फचा खेळ सोडून दिला तेव्हाच कुठेतरी त्याच्या आयुष्यावर त्याचं नियंत्रण आलं. क्या बात आहे. चला, आता समजा आपला तो बाउन्सर दारात उभा आहे, त्याने अनावश्यक टॅडपोल्स बाजूला काढले आहेत, पण आता मुख्य प्रश्न असा उभा राहतो की आपल्या समोर बसलेल्या त्या सर्वात मोठ्या आणि कुरूप बेडकाला
म्हणजे त्या सर्वात कठीण कामाला कसं सामोरे जायचं? इथेच कामाच्या नियोजनाचे नियम कामाला येतात. आदल्या रात्रीच आपल्याला नियोजन करावं लागतं. यासाठी ABCDE पद्धत आणि 80-20 नियम वापरून आपण आपलं A1 काम निवडू शकतो. हे नियम आपण नेहमी ऐकतो, पण ते प्रत्यक्षात कसे वापरले जातात ते थोडं सविस्तर सांगू शकाल का? नक्कीच. 80-20 नियम आपल्याला सांगतो की आपल्या 20% प्रयत्नांतून आपल्याला 80% परिणाम मिळतात. आपल्याला ती 2 सर्वात महत्त्वाची कामं ओळखायची असतात आणि हे ओळखण्यासाठी ABCDE पद्धत कामी येते. आपण प्रत्येक कामाला श्रेणी देतो. म्हणजे आपण शाळेत जसं पेपर तपासताना मार्क देतो तसं? अगदी तसंच. A कामं म्हणजे अशी कामं जी आपल्याला करावीच लागतात. हाच आपला खऱ्या अर्थानं A1 बेडूक असतो. B कामं म्हणजे जी केली पाहिजेत. बरं. आणि C कामं? C कामं म्हणजे ती कामं जी करणं छान वाटेल. जसं की मित्राला फोन करणं, पण त्याचा आपल्या यशाशी काही संबंध नसतो. अच्छा. मग D आणि E म्हणजे काय? D म्हणजे डेलिगेट. अशी कामं जी आपण दुसऱ्यांवर सोपवू शकतो. आणि E म्हणजे एलिमिनेट. अशी कामं जी आपण पूर्णपणे यादीतून काढून टाकू शकतो. नियम असा आहे की जोपर्यंत A काम शिल्लक आहे तोपर्यंत B किंवा C कामाला हातही लावायचा नाही. अरे वा. आणि मला वाटतं इथेच आदल्या रात्रीच्या तयारीचा फायदा होतो. कारण जेव्हा आपण सकाळी कामाला सुरुवात करतो तेव्हा आपलं टेबल पूर्णपणे मोकळं असलं पाहिजे आणि तिथे फक्त तो एकच सर्वात महत्त्वाचा बेडूक आपली वाट पाहत असावा. अगदी बरोबर. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं ना तर हे कठीण काम सकाळी सर्वात आधी कोणत्याही व्यत्ययाविना पूर्ण केल्यास दिवसभरासाठी प्रचंड ऊर्जा मिळते. हो, नक्कीच. जेव्हा आपण दिवसाची सुरुवात मोठ्या विजयाने करतो तेव्हा मेंदूतून सकारात्मक रसायने स्रवतात आणि ही सवय 21 दिवस सलग केल्यास ती अंगवळणी पडते. आणि इथेच खरा रंजक भाग सुरू होतो असं मला वाटतं. म्हणजे एखाद्याला जर आपण सांगितलं की तुला आयुष्यभर रोज सकाळी सर्वात आधी हे कठीण काम करावं लागेल तर तो माणूस कल्पनेनेच ठकून जाईल. हो ना, दडपण येतं माणसाला. म्हणूनच स्रोतांमध्ये स्वतःला शिस्त लावण्यासाठी फक्त आजच्यासाठी हा एक सुंदर मंत्र दिला आहे. आयुष्यभर स्वतःला बदलण्याची चिंता करण्यापेक्षा फक्त आज मी माझं सर्वात कठीण काम आधी करेन असा विचार करणं किती सोपं आहे. हा एक अतिशय प्रभावी मानसिक दृष्टिकोन आहे. मेंदूला कायमस्वरूपी बदलाची भीती वाटते, पण फक्त आजच्यासाठी हा विचार आपल्याला कृती करण्यासाठी प्रवृत्त करतो. हो, पण इथे एक अडचण येतेच. ते जे A1 काम आहे, समजा तो एखादा 50 पानांचा मोठा अहवाल लिहिणे आहे, ते काम इतकं भयानक दिसतं की आपण फक्त त्याकडे भीतीने बघत बसतो. मग अशा वेळी सुरुवात कशी करायची? हा अनुभव तर सर्वांनाच येतो. मोठी कामं पहिल्या दृष्टिक्षेपात एखाद्या पर्वतासारखी वाटतात. इथे माणसाच्या मानसिकतेतील पूर्ततेची सक्ती या संकल्पनेवर प्रकाश टाकणं गरजेचं आहे. पूर्ततेची सक्ती? हो, इंग्रजीत त्याला कंपल्शन टू क्लोजर असं म्हणतात. मानवी मेंदूला अपूर्ण गोष्टी आवडत नाहीत. त्याला कोणतीही गोष्ट पूर्ण झालेली आवडते. जेव्हा कोणतंही काम पूर्ण होतं तेव्हा मेंदूतून एंडॉर्फिन्स नावाचं रसायन स्रवतं. अच्छा, हे तेच रसायन आहे ना ज्यामुळे आपल्याला व्यायाम केल्यानंतर एक प्रकारचा आनंद आणि नैसर्गिक ऊर्जा मिळते? एक्झॅक्टली. आणि हे एंडॉर्फिन्स आपल्याला पुढील काम करण्यासाठी ताकद देतात. कामाचा जितका मोठा भाग आपण पूर्ण करतो तितका हा आनंद जास्त असतो. म्हणूनच मोठ्या कामाकडे एक अखंड पर्वत म्हणून न बघता त्याचे लहान तुकडे केले पाहिजेत. म्हणजे जर आपल्याला तो मोठा बेडूक खाऊन पचवायचा असेल तर आपल्याला त्याचे लहान तुकडे करावे लागतील. हो. यासाठी स्रोतांमध्ये मला आठवते 2 उत्तम पद्धती सांगितल्या आहेत. पहिली आहे सलामी स्लाइस पद्धत आणि दुसरी आहे स्विस चीज पद्धत. हो, अगदी बरोबर. सलामी स्लाइस पद्धतीमध्ये आपण काय करतो तर एका मोठ्या कामाचा फक्त एक छोटा भाग पूर्ण करतो. जसं की 50 पानांचा अहवाल लिहिताना फक्त शीर्षक लिहिणे. एकदा का तो एक तुकडा पूर्ण झाला की मेंदूला आनंद मिळतो आणि पुढचं काम आपोआप होतं. आणि स्विस चीज पद्धत याहून थोडी वेगळी आहे. हो ना, त्यामध्ये आपण कामामध्ये एक प्रकारे छिद्र पाडतो. म्हणजे आपण स्वतःला सांगतो की मी या कामासाठी फक्त पुढची 5 किंवा 10 मिनिटे वेळ देईन आणि मग थांबेन. तिथे क्रम महत्वाचा नसतो. बरोबर. या दोन्ही पद्धतींमागील मूळ तत्व हेच आहे की सुरुवात करा. एकदा का कामाला सुरुवात झाली की गती निर्माण होते. अशा अनेक लेखकांचं उदाहरण स्रोतांमध्ये आहे जे दररोज फक्त 1 पान किंवा 1 परिच्छेद लिहून बेस्ट सेलिंग लेखक बनले. क्या बात आहे. पण आता मला सांगा, कामाची सुरुवात कशी करायची हे आपल्याला समजलं, त्याचे तुकडे कसे करायचे हेही समजलं, पण
खऱ्या अर्थाने महत्वाचं काम पूर्ण करण्यासाठी सलग वेळेची गरज असते ना? हो. मग ही सलग वेळ आजच्या या व्यत्ययांच्या जगात कशी मिळवायची? अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. यशस्वी लोक त्यांच्या महत्वाच्या कामासाठी 30, 60 किंवा 90 मिनिटांचे वेळेचे टप्पे जाणीवपूर्वक राखून ठेवतात. म्हणजे टाइम ब्लॉक्स. हो, टाइम प्लॅनर वापरून स्वतःशीच कामाची अपॉइंटमेंट घेणं आवश्यक असतं. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे हे एखादं पिरामिड बांधण्यासारखं वाटतंय मला. एका वेळी एकच दगड, पण हे सलग वेळेचे दगड कुठे मिळतील? त्यासाठी आपल्याला वेळेच्या बाबतीत थोडं हुशार व्हावं लागतं. त्यांना आपण गिफ्ट्स ऑफ टाइम किंवा वेळेच्या देणग्या म्हणू शकतो. उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठून घरातून सलग काम करणं. तिथे ऑफिससारखे व्यत्यय नसतात. हो, सकाळी खूप शांतता असते. दुसरं उदाहरण म्हणजे विमानात प्रवास करताना काम करणं. त्याला आपण ऑफिस इन दी एअर म्हणू शकतो. तिथे फोन किंवा इंटरनेट नसतो, त्यामुळे पूर्ण लक्ष केंद्रित करता येतं. म्हणजे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या या छोट्या वेळेचा वापर आपण करू शकतो. आणि मला आणखी एक उदाहरण खूप आवडलं, जे स्रोतांमध्ये होतं. झोपण्यापूर्वी फक्त 15 मिनिटे उत्तम पुस्तकं वाचणे. अगदी बरोबर. एका वर्षात त्यातून डझनभर पुस्तकं वाचून होतात. हो. एकंदरीत आजची ही चर्चा खूपच सखोल आणि डोळे उघडणारी होती. जर आपण आजच्या चर्चेचा सारांश बघितला तर अनावश्यक कामांना म्हणजे टॅडपोल्सना नाही म्हणणं, आपल्या सर्वात कुरूप बेडूक आधी खाणं, मोठ्या कामांचे तुकडे करणं आणि सलग वेळेचं रक्षण करणं हे खूप महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. नक्कीच. आणि हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की हा केवळ वेळेचा खेळ नाही. ही सर्व तंत्रे एखाद्याला त्या गोंधळाच्या अवस्थेतून बाहेर काढून स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याची प्रचंड ताकद देतात. अगदी बरोबर. आजची चर्चा खरोखरच ऊर्जा देणारी ठरली. आपण सर्वांनी विचार करण्यासारखा एक प्रश्न मी शेवटी सोडून देते. जर आपलं यश आपण जाणीवपूर्वक कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो यावर ठरत असेल, तर आत्ता या क्षणी असं कोणतं महत्त्वाचं वाटणारं काम आहे जे खऱ्या अर्थाने फक्त एक लक्ष विचलित करणारं कारण आहे आणि जे तुम्हाला तुमचा खरा A1 बेडूक खाण्यापासून रोखत आहे? विचार करा आणि कामाला लागा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या सखोल चर्चेमध्ये.